तुम्हाला जर उकडलेल्या अंड्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्कीच बघा। सर्वप्रथम कढईमध्ये एक पळी तेल घेऊन त्यात जिरं, कढीपत्ता आणि तेजपत्ता याची फोडणी घ्यायची आहे। नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा ॲड करून लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। नंतर त्यात मी आलं, लसूण आणि कोथिंबीर यांची बारीक केलेली पेस्ट ॲड केलेली आहे। ती व्यवस्थित एकजीव होईपर्यंत परतवून घ्यायची। नंतर त्यात आपण बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करायचा आहे। व्यवस्थित एकजीव झालं की त्यात अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा काळा मसाला ॲड केलेला आहे। मसाले व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी ॲड करा आणि थोडीशी उकळी येऊ द्या। उकळी आल्यानंतर त्यात आपण अंड डायरेक्ट फोडून त्यात ग्रेव्हीमध्ये ॲड करायचं आहे, जसं व्हिडिओमध्ये दाखवते आहे। फोडलेली अंडी ग्रेव्हीमध्ये 10 मिनिटं तरी शिजू द्या। अंडी वन साईड शिजलेली आहे तर आपण त्याला चमच्याच्या सहाय्याने पलटवूया, जेणेकरून ती दुसरी साईड पण शिजली जाईल। तर अशा पद्धतीने तुम्ही भाजी व्यवस्थितपणे शिजवून घ्या। इथे भाजीवर मी थोडासा काळा मसाला वरून ॲड करते आहे आणि सोबत कसुरी मेथी आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करा आणि तुमची भाजी भाकरी किंवा चपातीसोबत खायला रेडी आहे। थँक्यू।